हॅलो, आले का सर्व? अजून जॉईंट होत आहे वाटतं पण. कालचा आपण जे सेल सायकल स्टडी केलं ना, मायटोसिस मेओसिस, तर त्याचे व्हिडिओ पाठवले बघा मी आज. हां, तर ते अधिक इफेक्टिव्ह लर्निंगसाठी ॲक्च्युअल क्रोमोझोम्स कसे सेपरेट होतात, स्पिंडल फॉर्मेशन कसं होतं, सेंट्रोमियरला कसे अटॅचमेंट होते, मायक्रोट्युब्युल्स कसे डेव्हलप होतात, टिलोफेजला कसं पेशी अलग होतात. तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर आहे नाही का. थेरॉटिकल कितीही शिकवण्यापेक्षा ते तुम्ही लाईव्ह जे बघितलं ते अधिक तुमच्या लक्षात राहील मला वाटतं. तसं आता मॉलिक्युलर बायोलॉजीचे बी व्हिडिओ जे मिळाले तर त्या पण मी तुम्हाला उद्या परवा पाठवेल. ठीक आहे, सुरू करायचं मग. ओके, today's topic is introduction to molecular biology. So far we have completed physiology and cytology or cell biology. Now we are entering into the new world of biology, that is molecular biology. आता molecular biology, it means it represents the molecular basis of life. Molecular basis of life means at micro level, that is at, for example, we know a plant, in the plant there are organs in there are in tissue there are in cells there are nuclei, in nuclei there are chromosomes, in chromosome there are genes, in genes they are made up of DNA, like that. So DNA or genes, what we say, it is the molecular part of the living organism or molecular part of life or biological organism. So DNA or genes, they represent the last or most microscopic, most micro particles present in biological organism. And in molecular biology we will study the structure function of these molecular particles or these micro or ultra microscopic particles, for example DNA, RNA. So in molecular biology we will study the interaction between DNA, RNA, proteins, their synthesis, and how they are regulated, how the protein synthesis starts, how the protein synthesis stops, which type of proteins are synthesized at which time. All this, it is regulated based on the DNA or RNA activities. So in molecular biology, all these activities, how they happen, how the genes function, how the piece of DNA performs the function, how DNA replicates, how RNA replicates, how protein synthesis takes place, all these reactions, all their molecular level study that is studied in microbiology. Then what is the scope of this molecular biology? तर मॉलिक्युलर बायोलॉजीला स्कोप काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, व्हॉट इज इट्स रोल? फर्स्ट स्कोप इज it helps to understand fundamental concept of biology. फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आपण जे पाहतो प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे, तर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक तत्व किंवा बेसिक युनिट जे आपण म्हटलो सेल आणि सेलमध्ये मग काय काय असतं आणि त्यांचं काय कार्य असतं आणि हाऊ इट्स एक्सप्रेस फिनोटिपिकली. म्हणजे सेलच्या याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोममध्ये DNA असतो, तो इतका मॉलिक्युलर किंवा मायक्रो असतो, तो दिसतही नाही, मायक्रोस्कोपला सुद्धा दिसत नाही असा. तर तो
आपले फिनोटाइपिक कॅरेक्टर त्या प्लांटचे असेल किंवा त्या ऑर्गॅनिझमचे ते ठरवतो. म्हणजे त्या डीएनएचा किंवा मॉलिक्युलर लेवलला स्टडी केल्यानंतर ते जीन्स त्याच्यावर जे असतात, फ्रॅगमेंट ऑफ डीएनए, तर ते डीएनए फ्रॅगमेंट्स किंवा ते जीन्स दे डिटरमाइन द फिनोटायपिक कॅरेक्टर्स ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे मग प्लांट असेल उदाहरणार्थ, तर प्लांटची हाईट किती असेल, प्लांट किती वर्ष जगेल, प्लांटमध्ये किती फ्रुट्स तयार होतील, फुलांचा रंग कसा असेल, फळांचा रंग कसा असेल, हे सगळं कोण ठरवतं? मॉलिक्युलर लेव्हलला असलेले डीएनए मॉलिक्युल्स. सो मॉलिक्युलर बायोलॉजी हेल्प टू अंडरस्टँड द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी. तर हे बायोलॉजिकल किंवा बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमचं जे बिहेवियर आपण एक्सटर्नली पाहतो, तर ते कसं घडतं, कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे त्यांचे, एक्सटर्नल इंटरनल, हे सगळे कन्सेप्ट्स जे आहेत बायोलॉजिकल वर्ल्डमधले, हे सगळे आपल्याला मॉलिक्युलर बायोलॉजीमुळे शिकायला मिळतात. दुसरा स्कोप आहे टू अंडरस्टँड द डिटेल्स ऑफ मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड देअर इम्पॉर्टन्स. आता मेटाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे ॲनाबॉलिक अँड कॅटाबॉलिक. फॉर एक्झाम्पल, इन प्लांट्स photosynthesis, respiration, transpiration, protein synthesis, etc., etc. All these phenomena, how they work, how they start. For example, photosynthesis, how the photosynthesis starts, how CO2 is absorbed, and from which molecule absorb the CO2, and how it is converted in different state into the carbohydrate like starch or sugars. So all these steps we need to understand, then we must have the knowledge of molecular biology. आणि ह्या मेटाबॉलिक प्रोसेसेसचं महत्त्व काय आहे? प्रत्येक प्रोसेसचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे मग त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे. रेस्पिरेशन होतं, एनर्जी रिलीज होते, ती कशी रिलीज होते, काय घडतं मॉलिक्युलर लेवलला, ते आपल्याला ह्या मॉलिक्युलर बायोलॉजीमुळे माहीत होतं. थर्ड स्कोप ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी is from studying the molecular biology, the new branch, that is genetic engineering branch, has been started, which have the endless benefits to the mankind. तर आपण प्रथमतः मायक्रोबायोलॉजी सुरू केलं स्टडी. मायक्रोबायोलॉजी स्टडी केल्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये आपण गेलो. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये मग आपण डीएनए, आरएनए, प्रोटीन्स वगैरे ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर, फंक्शन, त्यांचं रिप्रोडक्शन किंवा प्रोडक्शन कसं घडतं, हे मॉलिक्युलर लेवलला आपण अभ्यास केला. आणि हे स्टडी केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की दिस कॅन बी अप्लाइड बाय engineering principles on the large scale for production of many molecular products. मग आज आपण मेडिकल फील्डमध्ये जसं अँटीबायोटिक्स पाहतो किंवा जीन थेरपी टेक्निक पाहतो किंवा डीएनए फिंगर प्रिंटिंग टेक्निक पाहतो, हे सगळे टेक्निक जे आहेत विच आर द पार्ट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग, दॅट हॅज बीन बेसिकली or they are based on the molecular biology knowledge. मॉलिक्युलर बायोलॉजीच्या नॉलेजमुळेच आज आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये एवढी प्रगती करू शकलो आहे. आता जे आपण वॅक्सिन तयार केलेली कोविडची, ही वॅक्सिन सुद्धा इट इज अ प्रॉडक्ट ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आहे आणि जेनेटिक इंजिनिअरिंग इट इज बेस्ड ऑन मॉलिक्युलर बायोलॉजी. सो मॉलिक्युलर बायोलॉजी हॅज इट्स इम्पॉर्टंट. तर याच्यामध्ये कोविडचं समजा, तो जो कोविड व्हायरस आहे, तर त्या कोविड व्हायरसचं जेनेटिक मेकअप आपण आधी स्टडी करतो नाही का मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. किती जीन्स आहेत, कसे जीन्स आहेत, त्यांचं कॅरेक्टर्स काय आहे, त्यांचे बिहेवियर काय आहे, त्यांचे रिप्रोडक्शन कसं होतं, हे सगळं आपण मॉलिक्युलर लेवलला स्टडी करतो. त्यानंतर मग त्याचं कंट्रोल किंवा त्या जे कोविडच्या याच्यासाठी कंट्रोलसाठी ते व्हॅक्सिन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय काय बदल करावे लागतील, कुठले जेनेटिक चेंजेस करावे लागतील व्हॅक्सिन डेव्हलप करायला, हे सगळे जेनेटिक इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स वापरून आपण आज करतोय अँड वी आर सक्सिडिंग. सो मॉलिक्युलर बायोलॉजी इट इज द बेस फॉर ऑल द जेनेटिक इंजिनिअरिंग ब्रांचेस. चौथं स्कोप आहे एक्सटेन्सिव्ह इम्पॅक्ट्स ऑन मेडिसिन, ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट एटसेट्रा. तर मॉलिक्युलर बायोलॉजीचा इम्पॅक्ट बघा कशावर आहे. मेडिसिन्स, जे आज जे लेटेस्ट
जसं तुम्हाला माहित असेल, आता जेनरिक औषधं ही संकल्पना आली बघा नवीन, आता एक 3-4 वर्षापासून आलेली आहे. जेनरिक मेडिसिन्स. तर तुमच्या ॲलोपॅथिक मेडिसिनपेक्षा हे जेनरिक मेडिसिन स्वस्त आहेत, बरोबर. आपण बघा प्रत्येक शहरामध्ये इथे जेनरिक औषधे मिळतील असे पाटी लावलेले असते बघा. तर हे जेनरिक औषधीची ही संकल्पना जी आहे, इट इज बेस्ड ऑन द मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आता हे मॉलिक्युलर बायोलॉजीमुळे आपण नवीन याच्याकडे जाऊ लागलो आहे. नवीन मेडिसिन्स, नवीन ड्रग्स आपण डेव्हलप करतो आहे. तसं शेती क्षेत्रामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीचा काय वापर होतो, तर ॲग्रिकल्चरमध्ये आपण त्या नवीन व्हरायटी डेव्हलप करतो आहे. म्हणजे स्ट्रेस टॉलरन्स असतील, डिसीज रेजिस्टन्स असतील, वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ज्या नवीन व्हरायटी आपण डेव्हलप करतोय, देर आर बेस्ड ऑन द नॉलेज ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. त्यानंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमध्ये सुद्धा मॉलिक्युलर बायोलॉजीचा महत्त्वाचा रोल आहे. तर मॉलिक्युलर बायोलॉजी विशिष्ट प्लांट स्पेसिस किंवा विशिष्ट मायक्रोबियल स्पेसिसचा ग्रासरूटला आपण स्टडी केल्यानंतर त्याचं पूर्ण आपण लाईफ सायकल त्या मायक्रोबची स्टडी केल्यानंतर त्याचा काय उपयोग होऊ शकतो एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटसाठी, तर हे मॉलिक्युलर बायोलॉजीमुळे आपल्याला शक्य आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन, उदाहरणार्थ सॉईल पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर मॉलिक्युलर बायोलॉजीच्या माध्यमातून असे काही नवीन मायक्रो व्हरायटीज आपण डेव्हलप करतोय की ज्याच्यामुळे हे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हॅज बिकम सेफ ऑर easy. Then fifth scope of molecular biology is to understand the flow of genetic information from DNA to RNA to protein. That is central dogma of molecular biology. त्याला म्हणतात काय, फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता DNA पासून RNA कसे तयार होतो किंवा RNA कुठला मेसेज आणतो बाहेर सेलमध्ये आणि मग त्याच्यामुळे सेलमध्ये प्रोटीन्स कसे सिंथिसाइज होतात, ही जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण सेंट्रल डोमा पुढे आपण घेणारच आहोत. तर हे सगळं information, it comes from the molecular biology. So molecular biology is the base for all these various branches which are at present having the wide scope, and also in future also they have a wide scope. So this is about the important scope of molecular biology. Then the next point is the concept of central dogma of molecular biology. Central dogma means concept of gene function. Concept of gene function. Concept of gene function means how the gene, which gene at which stage, how it functions. That to study the function of a specific gene, it is called the central dogma of molecular biology. विशेषतः प्रोटीन सिंथेसिस जे आहे, प्लांट सेल्समध्ये प्रोटीन सिंथेसिस केव्हा स्टार्ट होतो, किती प्रमाणात ते प्रोटीन तयार होतात, केव्हा स्टॉप होतो, ही सगळी जी प्रक्रिया आहे, हे सगळे इट इज जेनेटिकली कंट्रोल. अँड दिस इज व्हॉट वी कॉल द सेंट्रल डोगमा. दॅट इज DNA determines or DNA controls the protein synthesis, because in DNA the specific genes are present or specific genetic information is transcribed and it produces the RNA or what we say mRNA, and this mRNA passes from nucleus into the cytoplasm of the cell, and specific information is transcribed on that RNA molecule or what we say mRNA, and this mRNA now it will join with ribosomes and it will produce the specific type of protein. म्हणजे मग कोणते प्रोटीन्स तयार व्हायला पाहिजे, किती प्रमाणात तयार व्हायला पाहिजे, हे सगळं इन्फॉर्मेशन किंवा हा जो मेसेज आहे हा DNA पासून रिलीज होतो tRNAच्या स्वरूपामध्ये, आणि तो न्यूक्लियसमधून बाहेर पडतो सायटोप्लाझममध्ये, आणि इट अटॅचेस विथ द रायबोझोम्स. 80S आणि 60S ज्या रायबोझोम्स आहेत त्याच्या एंड पॉइंटला तो अटॅच होतो आणि इट ट्रान्सफॉर्म्स स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन सिंथेसिस. So what we said that process as a central dogma of molecular biology. आता याच्यामध्ये इट एक्सप्लेन्स फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन विदिन द बायोलॉजिकल सिस्टीम. म्हणजे पेशीच्या पेशीमध्येच ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन DNA किंवा न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये किंवा सेलमध्ये येतं
आणि पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसाइज. त्यानंतर ते केव्हा स्टॉप करायचं, विशिष्ट नॉनसेन्स कोडॉन्स DNA मध्ये तयार होतात आणि ते सायटोप्लाझममध्ये त्या रायबोझोमला अटॅच होतात आणि प्रोटीन सिंथेसिस स्टॉप होतं. असं ही सगळी प्रक्रिया जी आहे, प्रोटीन सिंथेसिस अँड स्टॉपिंग ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन, ही सगळं प्रक्रिया यालाच आपण सेंट्रल डोग्मा म्हणतो. Roderick Crick in 1957 firstly stated that DNA makes RNA and RNA makes protein. क्रिकने पहिल्यांदा सांगितलं किंवा डिस्कवर केलं की DNA पासून RNA तयार होतो आणि RNA पासून प्रोटीन तयार होतात. The term dogma suggests that DNA contains information needed all to मेक ऑल आवर प्रोटीन्स. आपल्या ज्या प्रथिनं लागणारे आहेत मेटाबॉलिझमसाठी, हे सगळे प्रथिनं किंवा प्रोटीन तयार करण्याची जी मेसेज आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठं असतं, DNA मध्ये. अँड RNA इज मेसेंजर. तर ते कोणते प्रोटीन तयार व्हावे, कसे तयार व्हावेत, हे DNA कोड करतो RNAच्या स्वरूपामध्ये आणि तो RNA मेसेज जो आहे DNAचा, तो मेसेज सायटोप्लाझममध्ये किंवा सेलमध्ये बाहेर येऊन रायबोझोमला तो अटॅच करून तो स्पेसिफिक मेसेज देतो आणि त्याप्रमाणे रायबोझोम्सवर त्या प्रोटीन्स सिंथेसाइज होतात. सो दिस इज व्हेरी टिपिकल फिनॉमिना. आता बघा इथे फ्लो शीट दाखवलेली आहे. DNA बाय ट्रान्सक्रिप्शन इट प्रोड्युसेस RNA. DNA जो डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे तो कट होतो एका पार्टला, सेपरेट होतात दोन्ही स्टँड्स. एका स्टँडचा एक पार्ट सेपरेट होतो आणि तो अलग होतो DNA पासून, त्यालाच आपण प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि ती अलग झालेला जो DNAचा सिंगल फ्रॅगमेंट आहे दॅट रिप्रेझेंट्स RNA. RNAचं त्यानंतर RNA इट ट्रान्सलेट्स इन टू दी प्रोटीन. RNA तो विशिष्ट प्रकारचे कोडिंग असतील, ATGC वगैरे वगैरे, ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन, ते विशिष्ट प्रकारचा सिक्वेन्स असेल त्या न्यूक्लियोटाइडचा आणि तो विशिष्ट सिक्वेन्स इट इज रिप्रेझेंट द मेसेज. सो RNA इज कॉल्ड messenger RNA. So it translates that message on the ribosomes and so specific type of proteins are synthesized. So that is a very simple technique, what we say the central dogma of molecular biology, from DNA to protein synthesis. Here ribosomes, they are serve as a factories in cells where the information is translated from code into the functional product. म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे RNA वर ते कोडच्या स्वरूपामध्ये असतं, म्हणजे ATGC वगैरे या स्वरूपामध्ये विशिष्ट प्रकारचं न्यूक्लियोटाइड, ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन वगैरे, त्यांचा सिक्वेन्स स्पेसिफिक असेल. तो स्पेसिफिक सिक्वेन्स रिप्रेझेंट स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन टू बी सिंथेसाइज. सो इट कोड्स द फंक्शनल प्रोडक्ट प्रोटीन. कोणती प्रोटीन तयार व्हावी, किती प्रमाणात तयार व्हावी, हे सगळं DNA मध्ये आधीच ते ट्रान्सक्रिप्ट केलेलं असतं आणि ते फक्त RNA तो मेसेज किंवा तो कोड रायबोझोम्सवर आणून ती प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया प्लेट ती कंटिन्यू सुरू ठेवतो. सो इट इज व्हॉट वी कॉल्ड जीन एक्सप्रेशन. सेंट्रल डोग्मा स्टेट दॅट पॅटर्न ऑफ इन्फॉर्मेशन इन द सेल्स ऑकर्स. सेंट्रल डोग्माच्या कन्सेप्टप्रमाणे पॅटर्न ऑफ इन्फॉर्मेशन इन सेल कसं असतं बघा. फ्रॉम एक्झिस्टिंग DNA न्यू DNA इज प्रोड्यूस, व्हॉट इज कॉल्ड DNA रिप्लिकेशन. From DNA RNA is synthesized, it is called transcription. From RNA new protein synthesized by process of translation. म्हणजे पहिलं DNAचं रिप्लिकेशन होतं, त्याच्यातले डबल स्टँडर्डचा DNA it gets into the single standard RNA. So from DNA RNA is synthesized and that process is what we call transcription. आणि तो RNA विशिष्ट प्रकारचा कोड त्याच्यावर असतो आणि तो RNA रायबोझोमशी युनाइट झाल्यानंतर it produces protein. So central dogma, it is directly concerned with the functioning of the gene. The geneचं कार्य, that is the main aspect of the central dogma. तर जीन म्हणजेच जो DNA फ्रॅगमेंट आहे किंवा त्याला RNA म्हणतो आपण मेसेंजर, तर त्याच्यावर कुठल्या प्रकारचं कोडॉन आहे, कुठल्या प्रकारचं मेसेज कोड केलेलं आहे DNA ने, त्यानुसार ते पुढची प्रक्रिया प्रोटीन सिंथेसिसची होते. Thereby it confirms
सिक्रेट ऑफ लाईफ प्रोसेसेस लाईक रिप्रोडक्शन अँड डेथ. आणि अशा पद्धतीने मग प्रोटीन्स किती तयार व्हावेत, कसे तयार व्हावेत, कोणत्या प्रोटीन तयार व्हाव्यात, त्याप्रमाणे लाईफ प्रोसेसेस प्लांटमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये वर्किंग करतात. किंवा रिप्रोडक्शन केव्हा व्हावे, केव्हा फुलं तयार व्हावीत, किती प्रमाणात फुलं तयार व्हावीत वगैरे वगैरे, आणि केव्हा त्या प्लांटची डेथ व्हावी, हे सुद्धा त्या कोडॉनच्या माध्यमातून मेसेज स्वरूपात, RNAच्या स्वरूपात तो मेसेज दिला जातो. त्याप्रमाणे प्लांट रिप्रोड्यूस होते किंवा प्लांटचं डेथ होते. So it represents the framework of understanding the transfer of sequence information from DNA, RNA, proteins, which represents biopolymers. त्या प्रोटीन्सच्या DNA, RNA त्याला सगळ्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. आता पुढचा पार्ट जो आहे, स्ट्रक्चर ऑफ DNA. DNA means deoxyribonucleic acid, and we know it is the basic genetic material for all living organisms. पृथ्वीवरच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग त्या प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, सगळ्यांचं बेसिक जेनेटिक मटेरियल काय आहे? DNA. DNA मीन्स डिऑक्सी ॲसिड. आता ही जी DNA आहे की जो क्रोमोझोमच्या याच्यामध्ये बाइंडच्या स्वरूपामध्ये, थ्रेड लाईक कॉइलच्या स्वरूपामध्ये ते कॉइल्ड स्ट्रक्चर असतं. तर एक सिंगल पीस ऑफ दॅट DNA फ्रॅगमेंट, इट इज कॉल्ड जीन. DNA फ्रॅगमेंट म्हणजे विशिष्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स, नाही का, AT, GC, GC, AT, TT, काय जे असेल ते, तर ते विशिष्ट प्रमाणाचा सिक्वेन्स जो असेल, तर तो विशिष्ट प्रकारचा मेसेज त्याच्यावर कोड केलेला असतो, आणि त्याप्रमाणे ती प्रोटीन सिंथेसिस होईल किंवा त्याप्रमाणे त्या ऑर्गॅनिझममध्ये तो गुणधर्म एक्सप्रेस होईल. सो जीन इज नथिंग बट अ पीस ऑफ DNA. DNAच्याच एक विशिष्ट कट पार्टला आपण काय म्हणायचं? जीन. जीन असा वेगळा काही वेगळा पार्ट नाही आहे. तो काय जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा रायबोझोम्स किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स असं स्पेसिफिक पार्ट नाही आहे जीन. जीन म्हणजे काय? इट इज नथिंग बट सिम्पली द फ्रॅगमेंट ऑफ DNA. आता तो जीन कशापासून बनलेला असतो बघा. इट इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स अँड न्यूक्लिओसाइड्स. न्यूक्लियोटाइड्स आणि न्यूक्लिओसाइड्स. आता न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ पेंटोज शुगर, 5 कार्बन कंटेनिंग शुगर, नायट्रोजन बेस ATGC, अँड फॉस्फेट ग्रुप. तर याला न्यूक्लियोटाइड म्हणायचं, आणि जर फॉस्फेट ग्रुप नसेल तर त्याला न्यूक्लिओसाइड म्हणायचं. मग न्यूक्लिओसाइड कशापासून बनलेला असतो? पेंटोज शुगर अँड नायट्रोजन बेस. आता शुगर जी आहे DNA मध्ये आणि RNA मध्ये वेगळी असते. जनरली इट इज डिऑक्सीरायबोज, दॅट इज 5 कार्बन शुगर. कार्बन्स आर नोटेड ॲट 1 डॅश टू 5 डॅश. ह्या 2 पॉईंटला ते शुगर अटॅच असते. नायट्रोजन बेस युनाइट्स टू कार्बन 1 ऑफ द शुगर बाय N glycosidic bond, and phosphate group binds to carbon 5 by phosphoester bond to make nucleotide. हे बघा समोर डिऑक्सीरायबोज शुगरचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. याच्या डीपमध्ये किंवा डिटेलमध्ये तुम्हाला मी ॲनिमेशनची जी व्हिडिओ आहे ती मी पाठवणारच आहे. ती अधिक तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. म्हणजे शुगर, nucleotides, DNA is made up of nucleotides and nucleosides. Nucleotides, it is made up of pentose sugar, nitrogen base and phosphates. Nucleosides made up of pentose sugar and nitrogen bases. आता नायट्रोजन बेसेस बघा कोणत्या कोणत्या असतात. They are nitrogen containing aromatic heterocyclic compounds. Nitrogen bases, purines and pyrimidines are 2 types of nitrogen bases which are observed in DNA and RNA. आता purines म्हणजे काय? Adenine, that is represented by A, and guanine represented by G, and pyrimidines बघा, cytosine represented by C, and thymine represented by T, and uracil represented by U. आता DNA मध्ये प्युरिन्स अँड पॅरामिडीन्स कुठले कुठले असतात बघा. ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन, हे 4
नायट्रोजन बेसेस DNA मध्ये असतात आणि RNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरेसिल. तर RNA मध्ये थायमिन ॲब्सेंट असतं. इन्स्टेड थायमिन इन RNA यू विल गेट युरॅसिल असतं. 10 मिनिटं राहिले, नवीन करावं लागेल परत. नाही अजून, आता होणार आहे. मेसेज आला होता. हा, एवढं एक पान आहे. चालू कर, त्यांना सांगू देऊ का? लेफ्ट होऊ नका. पुन्हा मी थोडं हे करतोय कारण ती वेळ संपत आला, त्याच्यामुळे पुढे फक्त आपलं 10-15 मिनिटाचंच आहे. तर रिवाइज करावं लागेल कारण 40 मिनिटात संपतं ना ते. चालू बंद केल्यानंतर बघू. हा, ठीक आहे. बंद झाल्यानंतर लेफ्ट होऊ नका कोणी. तो प्युरिन्स अँड पॅरामिडिन्स हे जे दोन प्रकारचे नायट्रोजन बेसेस आहेत, प्युरिन्स ॲडेनिन आणि ग्वायनिन, पॅरामिडिन्स सायटोसिन अँड थायमिन, आणि हे चारही DNA मध्ये असतात. RNA मध्ये काय असतं? थायमिन ऐवजी युरेसिल असतं. ॲडेनिन, ग्वायनिन, सायटोसिन, युरेसिल. हां, असे हे 4 नायट्रोजन बेसेस DNA RNA मध्ये असतात. फक्त त्यामध्ये थोडंसं बदल आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे आपल्या सिलेबसला, चार्जअप्स रूल. Chargaff's rule. Here, many DNA samples have been isolated, purified, and analyzed by many workers. But Chargaff done specific work on DNA quantification by paper chromatography technique. DNA क्वांटिफिकेशन, एखाद्या सेलमध्ये DNAचं प्रमाण किती आहे, त्याची क्वांटिटी किती आहे ते मोजण्याचं चार्जअप्सने सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. He noted that DNA is monotonous polymer having 4 nitrogen bases in equal proportion. म्हणजे जेवढे ॲडेनिन असतील तेवढे ग्वायनिन असतील, जेवढे सायटोसिन असतील तेवढे थायमिन असतील. सो दिस नायट्रोजन बेसेस दे आर इन इक्वल प्रपोर्शन. हे प्रथमतः चार्जअप्सने शोधून काढलं. He also observed that exact base composition of DNA differs according to its biological source. म्हणजे एक्झॅक्ट DNA बेस कंपोजिशन, दॅट इज नायट्रोजन बेसेस ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन, ह्यांचं जे प्रमाण आहे, यांचे जे कंपोजिशन आहे, हे डिफर फ्रॉम बायोलॉजिकल सोर्स. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ते वेगवेगळं असेल. म्हणजे नंबर म्हणजे 10,000 असेल एखाद्यामध्ये ATGCचं, तर दुसऱ्यामध्ये 12,000 शकतील, काहीमध्ये ते 5,000. म्हणजे असा जो बदल आहे तो इट बेस्ड ऑन द सोर्स, बायोलॉजिकल सोर्स. दिस indicate that some characteristics regularly or regularity pattern called up Chargaff's rule. ही जी बदल आहेत वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये नायट्रोजन बेसचं कंपोजिशनचं, हे महत्त्वाचं चार्जअप्सने तो शोधून काढलं म्हणून त्याला चार्जअप्स रूल म्हणतात. आता हे चार्जअपचे रूल किंवा त्याचे कन्क्लुजन्स काय काय बघा. सम टोटल अमाऊंट ऑफ प्युरिन्स इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ पायरॅमिडिन्स. म्हणजे A आणि G जेवढे असतील तेवढेच ATGC, AG ॲडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन, CT, AGCT, A1 प्युरिन युनाइट्स विथ पायरॅमिडिन, नाही का, म्हणजे A युनाइट्स विथ ग्वानिन, आणि दुसरं प्युरिन आहे सायटोसिन युनाइट्स विथ थायमिन. म्हणजे पायरिन्स अँड पॅरामिडिन्स एकमेकाशी अटॅच असतात. पायरिन्स ॲडेनिन, ATGC ॲडेनिन, थायमिन, आणि पॅरामिडिन्स ग्वानिन, सायटोसिन. मग A युनाइट्स विथ ग्वानिन आणि C युनाइट्स विथ थायमिन. तर ह्यांचं सगळं जे प्रमाण आहे इट इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ प्युरिन इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ पायरॅमिडिन. म्हणजे त्यांच्या पेअर असतात. म्हणजे प्युरिन इट मस्ट पेअर विथ पायरॅमिडिन्स. मग त्याच्यामुळे जेवढे प्युरिन असतील तेवढेच पायरॅमिडिन सुद्धा असतील. बरोबर की नाही? सो दिस इंडिकेट्स the number of purines are equal to number of pyrimidines. So that is the first conclusion made by Chargaff's
Second conclusion, the amount of adenine is equal to the amount of thymine. A is equal to T. तसंच guanine is equal to cytosine GC, ATGC. तेच conclusion आहे. Then ratio of adenine to